नाम का महिमा हो। രാമദാസൻ സൂചിപ്പിച്ചതുപോലെ കഴിഞ്ഞ ചില ദിവസങ്ങൾ ആന്ധ്രയിലും കേരളത്തിലൊക്കെ ആയിരുന്നു. जैसा प्रभु का दास ने याद दिलाया, गए दिनों में प्रभु के सेवा के लिए आंध्रा में और केरला में जाने का मौका मिला। നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരെ ഓർക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ഒക്കെ ചെയ്യുന്നു എന്നുള്ളത് ഹൃദയത്തിന് വളരെ സന്തോഷമാണ്. और मेरे हृदय में बहुत बड़ा आनंद मुझे मिलता रहता है जब मुझे मालूम पड़ता है कि खास रीति से नासिक कलीसिया याद करता है और प्रार्थना में हमेशा प्रभु को धन्यवाद करते रहता है। ഞാൻ ചെറിയ ബ്രദറിനോട് പറഞ്ഞായിരുന്നു വചനം പറയണമെന്ന്. അദ്ദേഹം പറഞ്ഞു കഴിഞ്ഞ സൺഡേ പറഞ്ഞു, അതുകൊണ്ട് ഞാൻ തന്നെ പറയണം. കർത്താവ് ഒരുക്കുന്ന സമർപ്പങ്ങൾക്കായിട്ട് സ്തോത്രം. प्रभु को धन्यवाद देना चाहता हूँ परिस्थिति का। आज चरियन भाई को बोलने के लिए मैंने उनसे रिक्वेस्ट किया था, बट उन्होंने कहा कि आप बोलो, क्योंकि गया संडे को मैंने बोला था, इसलिए प्रभु को धन्यवाद देना चाहता हूँ। ये परिस्थिति तैयार किया। നമ്മളെപ്പോഴും ചിന്തിക്കുന്ന ഒരു വചനത്തിൽ നിന്ന് നമുക്ക് ആരംഭിക്കാം. റോമലേഖനം 12 അധ്യായം അതിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ, रोमियो का पुस्तक 12 अध्याय उसका वाक्य 2 में हम हमेशा यह वाक्य को मनन करते हैं। 2 पढ़ेंगे। इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावनी असिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो। मैं നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും അത്യന്താപേക്ഷിതമായ ഒരു കാര്യമാണ് മനസ്സ് പുതുക്കുക എന്നുള്ളത്. हमारे जीवन में, विश्वासी जीवन में एक सबसे बड़ा जरूरत जो एक बात है वो है मन को नया करना। നമ്മളെപ്പോഴും അത് ചിന്തിക്കുകയും ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോട് നമ്മൾ അനുരൂപമാകണം. അതാണ് നമ്മുടെ ശുശ്രൂഷയുടെ ലക്ഷ്യം മുഴുവൻ. और हम ये विषय में हमेशा इस बात को हम मनन करते हैं और यही बात का हम चर्चा करते हैं, और हमारा लक्ष्य यही रहता है कि जब भी हम सेवा में बने रहते समय में या मसीह जीवन में जीते समय में उस मसीह के रूप में हम लोग सब अनुरूप हो जाए। എന്നിരുന്നാലും പലപ്പോഴും നമ്മുടെ മനസ്സ് പുതുക്കുക എന്ന് പറഞ്ഞാലും ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്ന നിലയിലുള്ള ഒരു പുതുക്കലിലേക്ക് എത്താത്തത് കൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതം, ആത്മജീവിതം പലപ്പോഴും പരാജയമാണ്. परंतु बहुत बार हमारे जीवन में जिस रीति से परमेश्वर इच्छा रखता है कि हमारा मन रूपांतर हो या नया हो करके, उस रीति से ना होने के वजह से हमारा मसीह जीवन में बहुत हार का सामना करना पड़ता है। ഇവിടെ മനസ്സ് പുതുക്കുക എന്നുള്ളത് മാനസാന്തരപ്പെടുക എന്നാണ് അതിന്റെ അർത്ഥം. तो मन को नया करना करके जब वो शब्द को जब पढ़ते समय में हमको उसको समझना है कि मन फिरना है उसका अर्थ। അപ്പം മനസ്സ് പുതുക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ, അത് മാനസാന്തരപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ, നമ്മുടെ നാസിക് സഭ എത്രയോ വർഷമായിട്ട് ദൈവത്തിന്റെ വലിയ ആലോചനയിൽ ആത്മാവിന് ഫലമുള്ളവരായി അവര് കർത്താവിന്റെ ശ്രേഷ്ഠ ജനമായിരിക്കുമ്പോൾ ഞങ്ങളോട് വീണ്ടും മാനസാന്തരപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് എന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കും. तो फिर आप लोग ऐसा सुनते हैं, सब मन फिरना करके ये शब्द सुनकर खास रीति से नासिक कलीसिया को जब ये शब्द बोले मन फिरो करके, इतना सालों से हम ये वचन को, ये शब्द को हम लोग सुनते आ रहे हैं और प्रभु के दया से उसी पवित्रता में और आत्मा का फल से भरकर हम जी रहे हैं। ये इतना सालों से होने के बाद आज फिर से आप वही शब्द बोल रहे हैं करके ऐसा सब सुनते समय में शायद ऐसा विचार आ सकता है। നമ്മൾ മാനസാന്തരപ്പെട്ടവരാണ്. हम लोग सब लोग एक बार मन फिर चुके हैं, എങ്കിലും പിന്നെ എന്താണ് മാനസാന്തരത്തിന്റെ ആവശ്യം? फिर क्यों है ऐसा दोबारा मन फिरने का जरूरत है? നമ്മള് ആവർത്തന പുസ്തകം അപ്പോസ്തല പ്രവൃത്തിയിൽ हम लोग प्रेरितों का कार्य में 28-ാം അധ്യായം അതിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 28 का 6 जब पढ़ते हैं, एक्ट्स 28:6 में എന്താണ് മാനസാന്തരപ്പെടുക എന്നുള്ളതിന്റെ ശരിക്കൊരു ഡെഫിനിഷൻ അവിടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. वहाँ पर मन फिरना क्या है करके उसका सही अर्थ वहाँ पर बताया है। ഇവിടെ മാനസാന്തരം എന്നുള്ള ആ പദം പ്രത്യേകമായിട്ട് നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ, നമുക്ക് അപ്പോസ്തലനായ പൗലോസിനെ ഒരു സർപ്പം കടിച്ചപ്പോൾ അവിടെയുള്ള ആൾക്കാർ ചിന്തിച്ചു, ഇദ്ദേഹം വളരെ ദുഷ്ടനായ മനുഷ്യനാണ്, നീതി ദേവി അദ്ദേഹം രക്ഷപ്പെട്ടിട്ടും വെറുതെ വിടുന്നില്ല എന്ന് സംശയമില്ലാതെ വിശ്വസിച്ച ഒരു കാര്യമാണ്. यहाँ पर देखो, यहाँ के लोगों ने जब वहाँ पर देखा पौलुस किस रीति से वो समुद्र से वो बचकर जब आया, जान बचकर आने के बाद भी वहाँ पर क्या हुआ, उस गांव में वो लोग मूर्ति पूजा करते थे। उस मूर्ति पूजा में वहाँ पर एक धार्मिकता का, एक इंसाफ करने वाला देवी थी। ये इंसाफ का देवी ने पौलुस को तभी भी छोड़ा नहीं, जान बचकर आ गया, फिर भी एक सर्प ने उसको आकर पकड़ा है, अब ये काटेगा और ये तुरंत मर जाएगा करके इस रीति से उन लोगों ने पूर्ण रीति से विश्वास कर लिया था कि ये घटना होने वाला है। നമ്മളത് 4-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ വളരെ കൃത്യമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്, സംശയമില്ലാതെ അവർ വിശ്വസിച്ച ഒരു കാര്യമാണ്. ആരെ? അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഒരു ദുഷ്ടനായ മനുഷ്യനാണ്. तो वाक्य 4 का बीच का भाग में वहां पर पढ़ते समय में देखते हैं कि वहां पर ऐसा लिखा है कि कोई शक नहीं, ये मनुष्य एक दुष्ट आदमी है, एक खूनी है करके उन लोगों ने गवाही दिया। അല്പം കഴിഞ്ഞപ്പോൾ, परंतु थोड़े देर के बाद അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്, അവിടെ മെറ്റാബെലോ എന്നൊരു പദമാണ്.
वहां पर मेटाबेलो करके जो ग्रीक शब्द इस्तेमाल किया गया है, ടേൺ അബൌട്ട്, यानी कि वापस पीछे मुड़ना ട്രാൻസ്ഫോം, या फिर परिवर्तन होना, വൺ സെൽഫ്. അതാണ് ട്രാൻസ്ഫോം. അതാണ് നമ്മൾ നേരത്തെ റോമലേഖനത്തിൽ വായിച്ചത്. अपने आप को परिवर्तन करना, जो हम रोमियो का पुस्तक में जो हमने पढ़ा, അതിന്റെ നമ്മുടെ ഗ്രാമർ നോക്കിയാൽ अगर उसका व्याकरण को अगर हम देखेंगे तो അത് പാർട്സ് ഓഫ് സ്പീച്ച് ആണ്, വെർബാണ്. അത് ഒരു കണ്ടിന്യൂ ആയ ഒരു കാര്യമാണ്. तो वो एक क्रिया को बताता है, वो जो प्रवृत्तियां, निरंतर चलने वाला एक क्रिया को वहां पर व्याकरण वहां पर इस्तेमाल किया है. അവിടെ എന്താണ് നമ്മൾ വായിച്ചത്? और वहां पर हम क्या पढ़ते हैं? അവിടെ 5ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 5वां पढ़े, तब जब उसने सांपों को आग में झटक दिया और उससे कुछ हानि न पहुंची, परंतु वे पाट जोते थे कि वह सूख जाएगा या एकाएक गिर के मर जाएगा। परंतु जब वे बहुत देर तक देखते ही रहे और देखा कि उसका कुछ भी नहीं बिगड़ा, हाँ। तो अपना विचार बदल कर कहा, ये तो कोई देवता है। അവിടെ നോക്കിയാ വിചാർ ബദൽക്കിയ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो अपना विचार को लोग ने बदल दिया. मतलब क्या है? എന്ന് പറഞ്ഞാൽ अर्थം, उसका मतलब यह है कि സംശയമില്ലാത്ത രീതിയിൽ, मतलब जैसे ऊपर का जैसा ये क्या है? वाक्य 4 में वो लोग ने पहला क्या था, कोई शक नहीं, कोई संशय नहीं था कि आदमी लुटेरा है, खूनी है करके, उसी रीति से उतना ही उनका मन बदल कर अभी कोई रीति से संशय नहीं ये एक देवता है करके उतना उन लोग का मन बदल गया. കുറച്ച് കഴിഞ്ഞിട്ട് थोड़े देर के बाद, 2 ദിവസം കഴിയുമ്പോൾ 2-3 दिन के बाद, എങ്കിലും അയാൾ ദുഷ്ടനായിരുന്നു എന്ന് മനസ്സ് മാറുന്നില്ല. मतलब अभी 2 दिन के बाद वापस पौलुस को देखकर बोलेगा नहीं शायद ये आदमी लुटेरा है या खूनी है करके, वैसा फिर से वो मन का अवस्था वैसा नहीं बदलेगा, बल्कि पूर्ण निर्णय हो चुका है कि ये एक देवता है. പൗലോസിനെ കുറിച്ച് അവർക്ക് മനസ്സിലായ സത്യം അവരുടെ ജീവിതകാലത്തിൽ ഒരിക്കലും ഇനി മാറില്ല. അതാണ് മനസ്സ് മാറുക എന്നുള്ളത്. तो मन, ये इन लोग का मन बदल गया. मतलब क्या हो गया? मतलब अभी ये लोग ने जो निर्णय लिया है कि पौलुस सचमुच ये देखता है करके, ये बात, ये विचार, ये जो लोग ने निर्णय लिया है, ये अभी कोई भी कारणवश बदलने वाला नहीं है. इसी को कहते हैं मन फिरना. അപ്പോൾ ഇനി നമ്മളുടെ വ്യക്തിപരമായ ജീവിതത്തിലേക്ക് നോക്കിയാൽ अभी हम हमारा व्यक्तिगत जीवन में देखेंगे तो നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് വിചാരിക്കുകയും വിശ്വസിക്കുകയും ചെയ്ത മനസ്സിൽ നിന്നും പലപ്പോഴും മാറി നമ്മളിലേക്ക് തന്നെ വരുന്ന ഒരു സ്ഥിതിവിശേഷം ഉണ്ടാകുന്നതാണ് നമുക്ക് മാനസാന്തരപ്പെടാൻ ദൈവം പിന്നെയും നമ്മളോട് ആവശ്യപ്പെടുന്നു. हमारे जीवन में विषय में देखा जाए तो मसीह जीवन हम जीते समय में कितने बार हमने मसीह को स्वीकारने के बाद, परंतु जीवन का परिस्थितियों और हालतों और कष्टों के वजह से प्रभु पर जहां पर भरोसा करना चाहिए था, उस मन से हटकर अपने आप पर भरोसा कर अपने आप पर हम आश्रय करके जीते हैं. ऐसा परिस्थिति हमारे जीवन में होने की वजह से हमको मन फिरना जरूरी हो गया है. കർത്താവിനെ രക്ഷിച്ചതിന് ശേഷം, प्रभु को उद्धारकर्ता स्वीकारने के बाद, പിന്നെ ജീവിതത്തിൽ ഒരു പാപവും ചെയ്യാത്ത ആരെങ്കിലും ഉണ്ടോ? फिर उसके बाद ऐसा कोई भी मनुष्य है क्या जो अपने जीवन में प्रभु को स्वीकारने के बाद एक भी पाप नहीं किया होगा? ഉണ്ടോ? ऐसा कोई है क्या? എന്താണ് കാര്യം? ऐसा क्यों है? कोई नहीं है. ऐसा क्यों है? പഴയതിലേക്ക് മാറി. അതാണ് कि हम सब मनुष्य का मन स्वाभाविक रीति से क्या है, पुराना बातों में वापस चले जाता है. ക്രിസ്തുവിൽ നിന്നും മനസ്സ് മാറി. मसीह से हमारा मन हट गया. അപ്പോൾ നമുക്ക് എന്ത് വേണം? तो अभी तो ऐसा है तो फिर हमको क्या चाहिए? मन फिरना है. അപ്പോൾ മാനസാന്തരം ആർക്കാണ് ആവശ്യം? इसलिए मन फिरना किसको जरूरत है? फिर ആർക്കാണ്? किसको है? ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് മനസ്സ് മാറാത്ത, ഒരിക്കലും ഇനിയും ക്രിസ്തുവിനെ വിട്ട് ഞാൻ പോകുകയില്ല എന്നൊരു സ്ഥിതിയിൽ എത്തുന്നത് വരെയും जब तक हमारा मन उस मुकाम तक पहुंचता नहीं है कि मुझे मसीह के अलावा अब मेरा मन किसी और बात पर जाएगा नहीं, मैं कभी भौंकूंगा नहीं, मेरा मन वापस संसार की ओर नहीं जाऊंगा, जब तक मेरा मन मसीह में स्थिर रहकर फिर कभी ना बदल सके, ऐसा मन नहीं आता, तब तक हमको मन फिरने का जरूरत है. അതാണ് റോമാലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. वही बात रोमियो में हमने पढ़ा, മനസ്സ് പുതുക്കി मन को नया करके. അപ്പോൾ നമുക്ക് വീണ്ടും കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ സ്വർഗം സന്തോഷിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ് നമ്മുടെ മാനസാന്തരം. तो इसके लिए एक स्वर्ग ही पूरा स्वर्ग आनंद करने वाला एक बात है मन फिरने का विषय आते समय में. നമുക്ക് ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തെ സന്തോഷമില്ലാത്തത് നമ്മുടെ ജീവിതം കൊണ്ട് സ്വർഗം സന്തോഷിക്കുന്നില്ല. हमारा मसीह जीवन में, हमारा चाल चलनों में मसीह को अपनाने के बाद भी शायद हमको खुशी नहीं रहेगा, आनंद नहीं रहेगा, शांति नहीं रहेगा, परंतु उसके वजह से स्वर्ग कभी दुखी नहीं होता, क्योंकि एक पापी जब मन फिरता है तो स्वर्ग हमेशा आनंद करता है. ചിലപ്പോൾ നമ്മുടെ മാനസാന്തരം വഞ്ചനയുടെ ഒരു മാനസാന്തരമായിരിക്കാം. तो परंतु हमारे जीवन में लेते समय में हमको स्वर्ग जैसा आनंद क्यों नहीं रहता? क्योंकि हमारा जो मन फिराने का अवस्था है सच्चा रीति से नहीं था. इसके लिए നമുക്ക് കർത്താവ് തന്നെ മത്തായി സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം 43, 44, 45 വാക്യത്തിൽ
ശരിയായ മാനസാന്തരം പെടാതെ വഞ്ചനയുടെ രീതിയിൽ മാനസാന്തരപ്പെട്ടവരുടെ ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. मती का सुसमाचार 12 अध्याय 43 से 45 पढ़ते समय में सही रीति से मन फिरावट का कैसा है और झूठा तरीके से मन फिरावा कैसा हुआ करके हम वहां पर हम पढ़ते हैं. मती 12 का 43 से 45 तक. आत्मा मनुष्य में से निकल जाती है हाँ. तो सूखी जगहों में विश्राम ढूंढती फिरती है और पाती नहीं. तब कहती है मैं अपने उसी घर में जहाँ से निकली थी हाँ. लौट जाऊंगी और लौट कर उसे सुना घड़ा बोहरा और सजाया पाती है. तब वह जाकर अपने से और बुरी 7 आत्माओं को अपने साथ ले आती है और वे उसमें बैठकर वहाँ वास करती है और उस मनुष्य की पिछली दशा पहले से भी बुरी हो जाती है. हाँ. इस युग के बुरे लोगों की दशा भी ऐसी ही होगी. ഇവിടെ നോക്കുക, ഇവിടെ കർത്താവ് യോനയിലും ശലോമോനിലും വലിയവനായ ഒരാളെ കർത്താവ് തന്നെ വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. നമ്മൾ അതിന് മുകളിലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ हम लोग उसको ऊपर का वाक्य पढ़ेंगे तो प्रभु अपने आप को योना से और सोलोमोन से भी बड़ा है करके साबित करके फिर आगे का घटना हम देखते हैं. പെട്ടെന്ന് കർത്താവ് ആ ഒരു തലമുറയെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. കാരണം ചിലരുടെ മാനസാന്തരം ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്ന രീതിയിലുള്ള ഒരു മാനസാന്തരമല്ല. फिर उसके बाद उस समय का दुष्ट पीढ़ी के बारे में करके बोलता है. तो वो पीढ़ी का अवस्था प्रभु क्या बोल रहे हैं कि कुछ लोगों का मन फिरावटी अवस्था एक झूठा रीति से एक सही रीति से नहीं है करके बताने के लिए प्रभु ये बात कहता है. ഇവിടെ കർത്താവ് ഭൂതം ബാധിച്ച അല്ലെങ്കിൽ അശുദ്ധാത്മാവ് ബാധിച്ച ഒരു മനുഷ്യനെ വിട്ടുപോയിട്ട് പിന്നെ വേറെ ഭൂതങ്ങളെ കൊണ്ടുവന്ന് എല്ലാ മനുഷ്യരും അങ്ങനെയാണെന്ന അർത്ഥത്തിലല്ല. പിന്നെയോ നാളുകൾ കഴിയും തോറും രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞിട്ടും നമ്മുടെ ജീവിതം കൂടുതൽ വേഴ്സായിട്ട് വരുന്നത്, മോശമായിട്ട് വരുന്നത്, പെരുമാറ്റച്ചട്ടങ്ങൾ, ജീവിത രീതി തികച്ചും ലോകത്തോട് അനുരൂപപ്പെട്ടാണെങ്കിൽ നമ്മുടെ മാനസാന്തരം ശരിയല്ല എന്ന് പറയാനാണ് കർത്താവ് ഇത് പറയുന്നത്. तो यहाँ पर ये जो शब्द यहाँ पर जो बोला गया है एक दृष्टांत के तरीके से बोला है. यहाँ पर प्रभु एक दिन किसी का दुष्टात्मा निकाला, फिर वो दुष्टात्मा जाकर घूमकर आकर 7 दुष्टात्मा को लेकर आया. वो रीति का बात बोलने के लिए नहीं आया, बल्कि यहाँ पर मन फिरावट का अवस्था सामान्य रीति से एक विश्वासी एक व्यक्ति विश्वासी है कहलाता है, मन फिराया करके बोल रहा है, परंतु उसका चाल चलन देखा जाए तो जैसे जैसे दिन चलते रहता है उसके जीवन में और दुष्टता और पाप और अशुद्धता इस तरह का बातों में वो गिर कर प्रभु से दूर होते जा रहा है. वो ऐसा क्यों हो रहा है? मतलब प्रभु यह दृष्टांत से बताना चाहता है कि वो व्यक्ति का मन फिरावट सही नहीं था, इसके लिए ऐसा दशा में पहुंच गया. हो രക്ഷിക്കപ്പെട്ടു, नया जन्म पा लिया, സ്നാനപ്പെട്ടു, बपतिस्मा लिया, സഭയിലെ അംഗമാണ്, कलीसिया का भाग हो गया, കർത്തൃമേശ എടുക്കുന്നുണ്ട്, प्रभु मेज ले रहा है, സുവിശേഷവും പറയുന്നുണ്ട്, सुसमाचार भी बोल रहा है, എന്നിട്ട് രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല. फिर भी उसका उद्धार नहीं हुआ. 2 തീമോഥെയോസ് അതിന്റെ 3-ാം അധ്യായം 13-ാം വാക്യത്തിൽ നാൾ വേറും മോശമായി ഈ തലമുറ വന്നുകൊണ്ടിരിക്കും. दूसरा तिमोथी 3 का 13 पढ़ते समय में वह पढ़ेंगे. दूसरा तिमोथी 3:13. परंतु दुष्ट और भड़काने वाले हाँ. धोखा देते हुए हाँ. और धोखा खाते हुए तो दुष्ट का अवस्था क्या है? जैसा जैसा दिन बढ़ते जाएगा वो और दुष्ट हो रहा है और धोखा देने वाला और धोखा में गिरने वाला, मतलब उसका अवस्था क्या हो रहा है और बुरा से बदतर होते जा रहा है. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ മത്തായിയുടെ സുവിശേഷത്തിൽ കണ്ട ആ അശുദ്ധാത്മാവിന് കയറാൻ കഴിയാതെ വീട് അടിച്ചു വാരുന്നത് എന്താണ്? तो यहाँ पर हमने जो मत्ती का 12 में हमने पढ़ा 44 में उधर हमने क्या देखा? दुष्ट आत्मा निकल गया, वो वापस घर में आया तो घर एकदम साफ सुथरा था. उसका मतलब क्या है? അവിടെ പുള്ളിക്ക് മാനസാന്തരം ഉണ്ടായിട്ട് ദുഷ്ടാത്മാവ് പോയപ്പോഴാണ് പുള്ളി മാനസാന്തരപ്പെടുന്നത്. देखो यहाँ पर अवस्था क्या है? देखो वो आदमी के अंदर मन फिरावट आया, फिर दुष्टात्मा बाहर निकल गया, ऐसा नहीं यहाँ पर बोला है, बल्कि दुष्टात्मा बाहर निकल गया, उस बाहर निकलने के बाद वो व्यक्ति में थोड़ा परिवर्तन आया करके हम पढ़ते हैं. അപ്പോൾ ആ മാനസാന്തരം എന്താണ്? तो ये किस तरह का परिवर्तन है या मन फिरावट है? അങ്ങനെ ഒരു അവസ്ഥ ഉണ്ടായിട്ട് നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടാൽ നമ്മുടെ അവസ്ഥ വളരെ മോശം. तो यहाँ पर दुष्टात्मा पहले हट गया था, वो भाग प्रभु का दया सामर्थ से बाहर भागा है वैसा नहीं है, बल्कि वो कुछ समय के लिए निकल गया था. तो इस तरीके का रीति से अगर कोई मन फिराकर बपतिस्मा लिया है करके बोला तो भी उसका उद्धार नहीं हुआ है. അപ്പോൾ ദൈവാത്മാവിനാൽ ഒരാൾ മാനസാന്തരപ്പെട്ടാൽ, परंतु प्रभु के आत्मा के सामर्थ से अगर कोई मन फिरता है तो ക്രിസ്തു തന്നെ അവരുടെ ഉള്ളിലേക്ക് വരികയും मतलब क्या मसीह खुद उसके अंदर आ रहा है. അവന്റെ ജീവിതം പച്ചപിടിച്ച് എപ്പോഴും മേൽക്കുമേൽ അതേ ശക്തി പ്രാപിച്ചു വരുന്നതാണ് കാണുന്നത്. तो ऐसा व्यक्ति का जीवन क्या है? एक हरी घास के समान, हमेशा एक उपजाऊ है, हमेशा एक खुशी, एक आनंद, हमेशा बढ़ोतरी का अवस्था होता है. എന്നാൽ ഇവിടെ എന്താണ് അനുഭവത്തിൽ? परंतु यहाँ पर क्या हुआ अनुभव में? പഴയതിനേക്കാൾ മോശം. उसका हालत क्या हो गया? पहले से भी और बुरा हो गया. അപ്പോൾ അദ്ദേഹം
മാനസാന്തരപ്പെട്ടു. उसने मन फिराया करके कहता है, പക്ഷെ അനുദപിച്ച് മാനസാന്തരപ്പെട്ടില്ല. ഇവിടെയാണ് നമ്മൾ परंतु മനസ്സിലാക്കുന്നത്. यहाँ पर विषय समझना है, वो पश्चाताप करके मन नहीं फिराया उसने. അപ്പോൾ നമ്മള് ഇനിയും ശരിക്കുമുള്ള മാനസാന്തരത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ പഠിക്കുമ്പോൾ इसलिए सही रीति का मन फिरावट के बारे में जब हम पढ़ते समय में നമ്മളെ മനസ്സ് കർത്താവിലേക്ക് തിരിച്ചാൽ ഉടനെ തന്നെ സന്തോഷവും ആനന്ദവും സമാധാനവും കിട്ടുന്ന ദൈവികമായ ഒരു പ്രവൃത്തിയാണ് ഈ മാനസാന്തരം. क्यों मन फिरने का मतलब क्या? मन फिरते ही अगर सचमुच एक व्यक्ति ने सही रीति से आत्मा के नियंत्रण से अगर मन फिराया है तो उसके जीवन में फल क्या होगा, उसका परिणाम क्या होगा? तुरंत उसके अंदर आत्मिक खुशी, स्वर्गीय आनंद, स्वर्गीय उल्लास, ये सब अनुभव होगा. तो ही उसने सही रीति से मन फिरावट हुआ है. മാനസാന്തരത്തിനായി ദുഃഖിക്കാതെ മാനസാന്തരപ്പെട്ടാൽ പിന്നെയും നമ്മുടെ അവസ്ഥ ബേസാണ്. परंतु मन फिराने के लिए बिना दुख के, बिना विलाप के, पश्चाताप से अगर उसने मन फिराया नहीं है तो उसका हालत क्या है? पहले से भी बदतर हो जाएगा. അപ്പോൾ ഇവിടെ റോമലേഖനത്തിൽ പറയുന്നത് तो रोमियो का पुस्तक में जो हम पढ़ते हैं വെറും ഒരു മാനസാന്തരമല്ല. वो केवल ऐसे ही यूं ही मन फिराने वाला साधारण बात नहीं है. वो അപ്പോൾ നമ്മളെ കർത്താവിനെ കുറിച്ച് കർത്താവിന്റെ ക്രൂശുമരണം നമ്മൾ നോക്കിയാൽ प्रभु का क्रूस का मृत्यु को अगर हम देखेंगे तो ക്രൂശുമരണം നോക്കിയിട്ടാണ് നമുക്ക് ശരിക്കുള്ള മാനസാന്തരം വരുന്നത്. क्योंकि सच्चा विश्वास भक्त को क्रूस का वो मृत्यु को देखने के बाद ही उसके जीवन में मन फिरावट आता है. അപ്പോൾ ക്രൂശിനെ നോക്കിയാലും ശരിക്കും മാനസാന്തരപ്പെടാത്ത സ്ഥിതിവിശേഷമുണ്ട്. परंतु मनुष्य के जीवन में ऐसा भी हालत है कि क्रूस को देखने के बाद भी मन नहीं फिरता. നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53 അധ്യായം അതിന്റെ 4-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ यशायाह 53 का 4 में जब हम पढ़ते हैं ഇവിടെ നമ്മുടെ കർത്താവിന്റെ ക്രൂശുമരണമാണ്. प्रभु का क्रूस का मृत्यु के बारे में हम देखते हैं. ഇവിടെ ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്. वहां पर इस तरह हम पढ़ते हैं, സാക്ഷാൽ നമ്മുടെ രോഗങ്ങളെ അവൻ വഹിച്ചു, उसने सचमुच हमारा रोगों को उठाया, നമ്മുടെ വേദനകളെ അവൻ ചുമന്നു. हमारा सारा दुखों को उसने उठाया. ശരിയാണ്. वो सही है. എന്നാൽ നാമോ परंतु हम तो ദൈവം അവനെ ശിക്ഷിച്ചും അടിച്ചും ദണ്ഡിപ്പിച്ചു വെച്ചു എന്ന് വിചാരിച്ചു. കാരണം ദുഃഖം വരാത്ത ഒരു മാനസാന്തരമാണ് ഇവിടെ കാണിക്കുന്നത്. 4 पढ़े. निश्चय उसने हमारे रोगों को सह लिया हाँ. और हमारे दुखों को उठा लिया. हाँ. तो भी हमने हाँ. उसे परमेश्वर का हाँ. मारा कूटा और दुर्दशा में खड़ा हुआ समझा. देखो, वो परमेश्वर का मारा कूटा करके दुख दशा है करके समझा, वो मेरे लिए है करके नहीं. यानी कि वो ये बात पढ़कर उसका दिल टूटा नहीं, पश्चाताप नहीं हुआ, बस ऐसा परमेश्वर ने उसके साथ किया है बोलकर ऐसा सोचकर मन फिरा. ആ മാനസാന്തരം इस तरीका का मन फिरना, ദൈവം അവനെ അങ്ങനെയൊക്കെ ചെയ്തു. अरे परमेश्वर ने उसके साथ ऐसा बुरा किया, എനിക്കെന്തായാലും കാര്യം उसने मुझसे क्या, मुझे क्या. നോക്കുക. देखिए, എന്നാൽ ദൈവം തരുന്ന മാനസാന്തരത്തിലേക്കാണ് നമ്മൾ വരുന്നത്. അതുകൊണ്ട് परंतु परमेश्वर क्या, परमेश्वर का वो मन, सच्चा मन फिरावट वो है जो परमेश्वर ने हमको दिया है. ക്രൂശിനെ കുറിച്ച് ക്രിസ്തു മരിക്കാനുള്ള കാരണം ദൈവം അത് ചെയ്തു എന്ന് മാത്രമേ നമ്മൾ അറിയുന്നുള്ളൂവെങ്കിൽ നമ്മുടെ മാനസാന്തരം ഉണ്ട്. പക്ഷെങ്കിൽ ദുഃഖിച്ചുള്ള മാനസാന്തരം, മാനസാന്തരത്തിനായി ദൈവഹിത പ്രകാരം ദുഃഖിച്ചില്ല. ഇവിടെ നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത് ദൈവത്തിന്റെ ഹിതം എന്തെന്ന് തിരിച്ചറിയേണ്ടതിന് മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടണം. ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടമാണ് നമ്മൾ റോമലേഖനം അതിന് 12-ാം അധ്യായത്തിന് 2-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ചു പോകുന്നതിന് മുമ്പ് इसके लिए हमें यहाँ पर अवस्था हमें समझना है. यहाँ पर ये व्यक्ति का अवस्था क्या हुआ, परमेश्वर ने इसके साथ ऐसा किया है, मेरे लिए कुछ भी नहीं है बोलकर, अरे परमेश्वर ने वो यीशु के साथ ऐसा ऐसा किया बोलकर थोड़ा उसने वो दुख उठाया, थोड़ा उसने दुख सह लिया, परंतु वो विलाप नहीं हो रहा, पश्चाताप का कारण नहीं हो रहा. इस तरीके का पश्चाताप ऐसा नहीं है. परंतु रोमियो 12 में हमने क्या पढ़ा कि ये प्रभु का ये इच्छा है कि सही रीति से हमारा मन फिरना है करके, मन नया होना है करके. वो कैसा होगा जब सचमुच प्रभु का क्रूस का बाद हमारे जीवन में पश्चाताप लाता है कि वो मेरे लिए मरा, प्रभु ने किया है ऐसा सोचता नहीं, बल्कि वो उससे भी बड़ा कि वो मेरे प्रभु ने मेरे लिए मुझे बचाने के लिए किया है करके, वो पश्चाताप का मन ही है सच्चा मन फिरने का मन. പിന്നെ ഈ ക്രൂശിനെ കുറിച്ചുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തെ കുറിച്ച് അനുതാപം വരാത്ത അല്ലെങ്കിൽ ദുഃഖം വരാത്ത ഒരു മാനസാന്തരമാണ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 19:23-24. यूहन्ना का पुस्तक 19वां अध्याय 23-24 वो वाक्य में भी इस प्रकार एक अलग प्रकार का मन फिरावट को देखते हो कि वो उस प्रकार है जहां पर सही रीति से विलाप नहीं हुआ. പടയാളികൾ യേശുവിനെ ക്രൂശിച്ചു. അതാണ് റോമൻ പടയാളികൾ. 19 का 23 और 24 पढ़ते समय में वहां पर हम क्या देखते हैं कि रोम की सेना लोगों ने उसको क्रूस में चढ़ाया करके हम पढ़ते हैं. എനിക്കതിനോട് യാതൊരു പങ്കുമില്ല. उसमें मेरे साथ मुझसे कोई लेना देना नहीं है. ആരാണ് ക്രൂശിച്ചത്? क्रूस में किसने चढ़ाया? ദൈവം ക്രൂശിച്ചു. परमेश्वर ने पहला क्रूस में രണ്ടാമത് चढ़ाया. എന്താണ്? दूसरा किसने चढ़ाया? റോമൻ പടയാളികൾ ക്രൂശിച്ചു. रोम के सेना लोगों ने चढ़ाया. നമ്മൾ ഇനിയും കുറച്ചുകൂടെ നോക്കുമ്പോൾ उसका 23 का शुरुआत पढ़े जल्दी. ആ, जब सैनिक यीशु को क्रूस पर चढ़ा हाँ, तो वो सैनिक लोगों ने क्रूस पर चढ़ा. ये देखकर क्या बोल रहे हैं, उसमें मुझे क्या, सेना लोगों ने चढ़ाया. आगे हम देखते हैं ആ, ഇനി 19-ാം അധ്യായത്തിന്റെ 14-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 19 का 14 में जब हम पढ़ते हैं, ഇവിടെ വായിക്കുകയാണ്. फिर यह फसह की तैयारी का दिन था और छठे घंटे के लगभग था, तब
तब उसने यहूदियों से कहा, ഓക്കെ ഓക്കെ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ യഹൂദന്മാർ അവരെ ക്രൂശിച്ചു എന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് അവിടെ वहाँ पर 15 में हम पढ़ते समय में सारे यहूदी लोग चिल्ला चिल्ला के बोला इस पर हाँ। क्रूस पे चढ़ाओ। हाँ। तो मतलब क्या है, यहूदी लोग अभी क्या बोल रहे हैं, अब मैं क्या बोल रहा हूँ, तीसरा बात है, यहूदी लोग ने क्रूस पे चढ़ाया। पहला मैंने क्या बोला, परमेश्वर ने चढ़ाया। हाँ। दूसरा बोला रोम के सेना ने चढ़ाया। हाँ। तीसरा बोल रहे यहूदी लोग ने चढ़ाया। हाँ। उससे मुझसे क्या। ആ പിന്നെ നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 4:27 വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 4:27 में जब पढ़ते हैं तो അവിടെ നമ്മൾ എന്താ വായിക്കുന്നത് उधर भी हम एक बात को हम देखते हैं। അവിടെ सचमुच तेरे सेवक यीशु के विरोध में जिसका तूने अभिषेक किया, हेरोदेस और पंतियुस पिलातुस ने। ओके भी हाँ। ഓക്കെ അപ്പൊ ആർക്കാണ് യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്? अभी यहाँ पर किसने क्रूस पे चढ़ाया, ഹെരോദാവ്, हेरोदास ने, പൊന്തിയോസ് പീലാത്തോസ്, पिलातुस ने ഇസ്രായേൽ ജനം. और इसराइल के लोग। അപ്പൊ നമ്മള് ശരിക്കും ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്ന രീതിയിലുള്ള ഒരു അനുഭവത്തിലേക്ക് വരാതെ വണ്ണം നമ്മുടെ ക്രൂശിനെ കുറിച്ച് ഒരു പൊതു ചിത്രീകരണം നമുക്ക് മനസ്സിൽ വരികയാണ്. तो यहाँ पर जब स्वाभाविक रीति से जिसके अंदर सचमुच प्रभु ने जिसका हृदय हाँ। को स्पर्श नहीं किया है, हाँ। सही रीति से मन नहीं फिरा है, ऐसा व्यक्ति जब बाइबल पढ़ते समय में हाँ। वो बाइबल को देखकर क्या चित्र रूपांतर करता है कि किसने यीशु को क्रूस में चढ़ाया, उसमें हाँ। मुझे क्या है, मेरे लिए क्या होगा करके हाँ। इस रीति से सोच रहे हैं व्यक्ति। അപ്പോൾ ഇനി നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ आगे हम देखते हैं ലൂക്കോസ് 22:3-4 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ लूका का पुस्तक 22 का 3 और 4 में हम पढ़ते हैं। ആ, ലൂക്കോസ് 22:3-4 हाँ, पढ़ो। शैतान यहूदा में समाया। ആ ഓക്കെ നമുക്ക് അറിയാം. हम ये അപ്പം घटना യേശുവിനെ जानते ക്രൂശിച്ചത് हैं। ആരെന്നറിയാമോ? अभी यहाँ पर यीशु को किसने क्रूस में चढ़ाया, യൂദയും സാത്താനും കൂടെ ചേർന്ന് ക്രൂശിച്ചു. शैतान और यूदास ने मिलकर प्रभु को क्रूस में चढ़ाया। ഇനി നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10:15 വാക്യം, യോഹന്നാൻ 10 का 15 में 10:15 10 का 15 യേശു തന്നെത്താൻ തന്റെ ആടുകൾക്ക് വേണ്ടി ജീവൻ കൊടുത്തു എന്ന് വായിക്കുന്നുണ്ട്. 10 का 15 पढ़े। ആ, उसका आखिरी भाग में और मैं भेड़ों के लिए अपना प्राण देता हाँ हूँ। मतलब यहाँ पर यीशु बोल रहा है कि यीशु खुद ही अपने आप को हाँ। अपना जान देने के लिए तैयार है करके कह रहा है। ഈ വകമായ കാര്യങ്ങളിൽ മാത്രമാണ് ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശീകരണത്തെ നമ്മൾ ചിത്രീകരിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर इस तरीके का या ये सब बातों में ही यीशु का क्रूस का कारण ये सब बातों में है, या ये सब निर्णयों के बातों के वजह से यीशु क्रूस में चढ़ा है करके हाँ। ये सब बातों के वजह से अगर मैं मन फिर रहा हूँ या फिर मुझे यीशु के लिए बुरा लग रहा है, ये सब बातें सोचकर अगर हम चिंता कर रहे तो അപ്പോഴും तभी भी നമ്മുടെ പഴയ ജീവിതം പഴയ പോലെ തുടരും. हमारा पुराना जीवन पुराना के समान ही चलता रहेगा। ഇനിയും अभी ഒരു കാര്യം കൂടെ ഉണ്ട്. और एक बात है, നമ്മൾ എന്താണ് വായിക്കുന്നത്? हम क्या पढ़ते हैं, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. एशिया का पुस्तक में हम पढ़ते हैं, നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ച വാക്യത്തിന്റെ അവസാനം हम लोग जैसा पहला हमने जो पढ़ा था 53 में, ഞാനാണ് യേശുവിനെ ഞാനാണ് ക്രിസ്തുവിനെ ക്രൂശിച്ചത്, वहां पर हमने देखा कि मैं यीशु को क्रूस पे चढ़ाया हूं करके जो 4 में हमने पढ़ा, ഞാൻ കാരണമാണ്. मेरे कारण के वजह നമ്മൾ से യെശയ്യാവ് 43:24 വായിക്കുമ്പോൾ 43 का 24 में एशाया, യെശയ്യാവ് 43:24 43 का 24 एशाया, കർത്താവ് തന്നെ നമ്മളോട് പറയുകയാണ്. प्रभु स्वयं कहता है, ഒരു വ്യക്തിയോട് പറയും, ഒരു സമൂഹത്തോടല്ല, वो वहां पर एक समाज को नहीं कह रहा, സാത്താനോടല്ല, शैतान को नहीं कह रहा, അല്ലെങ്കിൽ യഹൂദ ജാതിയോടല്ല, या यहूदी जातियों को नहीं कह रहा, വ്യക്തിപരമായി എന്നോട് പറയുകയാണ്, बल्कि व्यक्तिगत रीति से मुझसे कह रहा है, എന്നെ ക്രൂശിൽ കയറ്റിയത് നീയാണ്. मुझे क्रूस पे चढ़ाया हुआ व्यक्ति तू है। 43:24 43 का 24 पढ़े। तू मेरे लिए सुगंधित नरकट रुपए से मोल नहीं लाया और न मेल बलियों की चर्बी से मुझे तृप्त किया, हाँ। परंतु तूने अपने पापों के कारण हाँ। मुझ पर बोझ लाद दिया है हाँ। और अपने अधर्म के कामों से हाँ। मुझे थका दिया है। നോക്കുക, വളരെ വ്യക്തിപരമായിട്ട് നമ്മൾ ഓരോരുത്തരുടെയും പാപം വ്യക്തിപരമാണ്. यहाँ पर तो हर एक व्यक्ति के विषय में बोला गया है, और प्रभु परमेश्वर जब लेखा लेगा हर एक व्यक्ति का व्यक्तिगत पाप का लेखा लेगा। എന്റെ ഓരോ വ്യക്തിപരമായ പാപവും നേരിട്ട് ക്രിസ്തുവിന് ശത്രുത ഉളവാക്കുന്നു. मेरा एक एक पाप जो मैंने मेरे जीवन में किया रहेगा, वो एक एक पाप हाँ। व्यक्तिगत रीति से हाँ। प्रभु यीशु मसीह के खिलाफ बैर लाया है, शत्रुत्व लाया है, അത് ചെറുതാണെങ്കിലും वो വലുതാണെങ്കിലും. छोटा हो या बड़ा हो। ദാവീദ് പാപം ചെയ്തപ്പോൾ പറഞ്ഞത് എന്താണ്? दाऊद ने जब पाप किया तो उसने क्या कहा, ഞാൻ ഊര്യാവിനോട് പാപം ചെയ്തതല്ല, मैंने ऊरिया के साथ पाप किया ऐसा नहीं कहता, ഞാൻ ഇസ്രായേൽ ജനത്തോട് പാപം मैंने ചെയ്തതല്ല, इस्राएल लोगों के साथ पाप किया ऐसा नहीं कहता, പിന്നെ ഞാൻ ഊര്യാവിന് ഭാര്യയോട് പാപം ചെയ്തതല്ല. बल्कि ऊरिया के पत्नी बसेबा के साथ किया ऐसा नहीं कहता। ദൈവമേ, हे परमेश्वर, നിന്നോട് തന്നെ मैंने सिर्फ आपके खिलाफ, ഈ ചോദ്യം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഉദിക്കാത്ത കാലത്തോളം जब तक ये सवाल हमारे अंदर उमड़ कर नहीं आता, ഞാനാണ് ക്രിസ്തുവിനെ ക്രൂശിച്ചത്, मैं था जिसने मसीह को क्रूस में चढ़ाया। ഉടനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ, जिस दिन ये सवाल आएगा उस दिन तुरंत हमारे अंदर, നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ हमारे हृदय में ഭയങ്കര
ഭയങ്കരമായ ദുഃഖമുളവാകും. बहुत बड़ा दुख और विलाप का कारण बनेगा. നീ പാപം ചെയ്തു, तूने पाप किया ക്രിസ്തുവിനെ ക്രൂശിച്ചു. और तेरे तेरे इस पाप की वजह से यीशु मसीह को क्रूस में चढ़ाया. നാം അത് സമ്മതിച്ചാൽ ये बात जब एक व्यक्ति मान लेता है, ആ വ്യക്തിയെ वो व्यक्ति को ദൈവം മകനായിട്ട് സ്വീകരിക്കും. परमेश्वर उसको बेटे के रूप में स्वीकारेगा. കാരണം ഇതുവരെയും ശത്രുവായിരുന്നു. ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ചിന്തിച്ചാലും മാനസാന്തരം ശരിയാകും. उसके पहले तक परमेश्वर तूने चढ़ा है, यहूदी लोगों ने चढ़ा, रोम ने चढ़ा, अधिकारियों ने चढ़ा, ऐसा सब मैंने यीशु के बारे में क्रूस में चढ़ाया सोचता रहा था. तभी भी मैं कौन है? परमेश्वर के खिलाफ में शत्रु. ആ എന്നാൽ परंतु ഞാനാണ് ക്രൂശിച്ചതെന്ന് കണ്ട് मैंने यीशु को क्रूस में चढ़ाया. जब मैं ये सोचता हूँ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്തിരിക്കുന്ന ഈ ക്രിസ്തുവിനെ पिता के दाहिने ओर बैठा हुआ ये मसीह എന്റെ പകരക്കാരനായിട്ട് मेरे बदले मरा. ആ പാപത്തിന്റെ ശമ്പളം മരണം. പാപം ചെയ്തവൻ മരിക്കണം. पाप का मजदूरी मृत्यु है. जो कोई पाप करेगा उसको वो मजदूरी मृत्यु देना ही पड़ेगा. ആ മരണമാണ് യേശു അനുഭവിച്ചത്. वो मृत्यु मेरे बदले यीशु ने ले लिया. ആ യേശുവിനെ वो यीशु को എന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് मेरा हृदय में രാജാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ राजा होकर स्वीकारेंगे तो മനസ്സൊരിക്കലും ഇനി ജഡത്തിലേക്ക് പോകാതെ വണ്ണം फिर मन कभी भी शारीरिक बातों में संसार की बातों में ना जाते हुए അവിടെ നോക്കുക, നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 12-ാം അതിന്റെ വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് ദൈവം പുത്രനോട് പറയാണ്, ദൈവമേ നിന്റെ സിംഹാസനം എന്നും എന്നേക്കുമുള്ളത്. നീ നീതി ഇഷ്ടപ്പെട്ടു, നീ ദ്വേഷത്തെ വെറുത്തു, അതുകൊണ്ട് ദൈവം നിന്നെ നിന്റെ കൂട്ടുകാരിൽ പരമായി ആനന്ദയിലും കൊണ്ട് അഭിഷേകം ചെയ്തിരിക്കുന്നു. ഇതിന്റെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്? इब्रानियों का पुस्तक उसका पहला अध्याय में അതിന്റെ 9 पढ़े. तूने धर्म से प्रेम हाँ। और अधर्म से बैर रखा। राइट, हाँ। इस कारण परमेश्वर हाँ। तेरे परमेश्वर ने तेरे साथियों से बढ़कर हाँ। हर्ष रूपी तेल से तेरा अभिषेक किया। हाँ, बस उसके बाद पढ़ के ഇവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്, यहाँ पर हम देखते हैं ഇവിടെ അതിന്റെ 13-ാം വാക്യം फिर 13वां वाक्य में അതിന് 110-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ പറയുന്ന ഒരു വാക്തത്വമാണ്. वो वास्तव में 110 भजन संगीता में लिखा हुआ एक प्रतिज्ञा की बात है. वो അത് യഹൂദന്മാരോടുള്ള ബന്ധത്തിൽ മശീഹായെ കർത്താവായി സ്വീകരിക്കുന്ന മാനസാന്തരത്തിന് ഒരു ദിവസം വരുന്നു. वो वास्तव में एक दिन पूरा इसराइल को, एक दिन जो बचा हुआ इसराइल रहेगा, उस इसराइल को एक दिन पूरा इसराइल को बचाने के लिए एक प्रतिज्ञा का दिन प्रभु ने, परमेश्वर ने इसराइल को मन फिराने का दिन ठहरा कर रखा है. എന്നാൽ ഇവിടെ പുതിയ നിയമത്തിൽ അത് കോട്ട് ചെയ്യുമ്പോൾ परंतु ये वाक्य जो 110 भजन संगीता में लिखा हुआ बात नए नियम में जब ये लिखा है तो പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ഇരിക്കുന്ന യേശു ക്രിസ്തു पिता का दाहिने ओर बैठा हुआ यीशु मसीह, അവൻ ആരാണ്? वो कौन है? പാപം അറിയാതെ ഭൂമി ജീവിച്ചവനാണ്. वो ऐसा व्यक्ति है जो पाप क्या है जानता नहीं था. ऐसा सिद्ध और पवित्र मनुष्य. ആ 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 5:20 വായിക്കുകയാണ്, मतलब वो दूसरा कोरिन्थ जो 5:21 में जब हम पढ़ते हैं, ദൈവം അവരെ പാപമാക്കി. परमेश्वर ने क्या किया? हमें परमेश्वर का धार्मिक बनाने के लिए परमेश्वर ने यीशु को पाप ठहराया. ആരുടെ പാപമാക്കി? किसका पाप ठहराया? ഇസ്രായേലിന്റെ പാപമാണോ? इसराइल का पाप है क्या? സാത്താന്റെ പാപമാണോ? शैतान का पाप है क्या? യഹൂദന്മാരുടെ പാപമാണോ? यहूदियों का पाप है क्या? റോമൻ പടയാളിയുടെ പാപമാണോ? रोम सेनाओं का पाप है क्या? എന്നാൽ लेकिन ഞാൻ ഐഡന്റിഫൈ ചെയ്യാണ്. वो उस पाप में वो मेरा पाप है करके मैं पहचान रहा हूँ. അപ്പോ तब जब मैं पहचान रहा हूँ कि वो मेरा पाप है, ഈ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്തിരിക്കുന്ന മസിഹ तब ये मसीह के दाहिने ओर बैठा हुआ ये परमेश्वर के दाहिने ओर बैठा हुआ ये मसीहा അതുവരെ ക്രിസ്തുവിന് ശത്രുവായിരുന്നു നിന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് രാജാവായിട്ട് വരുന്നു. उस समय तक स्वीकारने से समय के पहले तक मैं परमेश्वर का शत्रु था. परंतु जब मैंने उस मसीह को पहचान कर मैंने स्वीकारा, वो मेरे जीवन में राजा होकर मेरे हृदय में प्रवेश किया. അപ്പൊ ഞാനാണ് ക്രൂശിച്ചത് എന്ന ദുഃഖം അതാണ് ശരിയായിട്ടുള്ള മാനസാന്തരത്തിലേക്ക് നയിക്കുന്ന അനുതാപം. तो मैं है जिस मेरा कारण है या मैं था वो कारण जिसके वजह से यीशु को क्रूस में चढ़ना पड़ा या यीशु को क्रूस में चढ़ाया. ये बात का जानकारी से उत्पन्न होने वाला दुख और विलाप ही है सच्चा मन फिरावट का कारण. യേശു അതിനെ പാപമാക്കി. यीशु कैसा पाप ठहराया गया था? ആരുടെ പാപമാണ്? वो किसका पाप था? ഇത് തികച്ചും വ്യക്തിപരമാണ്. ये व्यक्तिगत रीति है प्रियो, എന്റെ പാപം. मेरा पाप. അപ്പം ആരാണ് യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്? तो यीशु को क्रूस में किसने क्रूस में चढ़ाया? അത് ഹൃദയത്തെ വളരെ വേദനിപ്പിക്കും. वो बात को जब समझ में आते समय में हमारा हृदय दुखी हो जाता है. അന്ന് നീ സന്തോഷം അനുഭവിക്കും. उस दिन के बाद से तू आनंद मनाएगा. കാരണം ദൈവത്തിന്റെ കാര്യത്തിൽ ദുഃഖിച്ചാൽ क्योंकि प्रभु ने एक बहुत बड़ा कार्य किया है. वो कार्य को देखकर अगर तू दुख बनाएगा तो അതെന്തൊരു ഉത്സാഹം. वो बात को मेरा एक बहुत बड़ा उत्साह का कारण है. നമ്മൾ 2 കൊരിന്ത്യർ 7-ാം അധ്യായത്തിലുണ്ട്. दूसरा कोरिन्थी 7 में हम पढ़ते हैं. ഓക്കെ, നമുക്കത് വെളിയൊന്ന് വായിക്കാം. चाहिए तो जल्दी पढ़ लेंगे. അത് ഹൃദയത്തിൽ പെട്ടെന്ന് കൊണ്ടുവരുന്ന वो प्रभु ने किया, परमेश्वर ने किया बात को जब मैं मेरा मनों में जब मैं लाता हूँ. നമ്മളത് വായിക്കാം. 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 10 2 കൊരിന്ത്യർ 7-ാം അധ്യായം. दूसरा कोरिन्थी 7 का
അതിന്റെ 9 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കും. 10-ാം വാക്യം. 10वां पढ़ना. ദൈവഹിത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം. परमेश्वर की इच्छा के अनुसार आने वाला दुख. അപ്പോൾ നമ്മൾ റോമാലേഖനത്തിൽ കണ്ടു ദൈവഹിതം എന്തെന്ന് തിരിച്ചറിയേണ്ടതിന്. वो हमने रोमियो 12:2 में हमने आखिरी भागों में क्या पढ़ा था? परमेश्वर की इच्छा के अनुसार हमें सब बातें करना है. ദൈവഹിത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം. നമ്മുടെ 10-ാം വാക്യം. 10 पढ़े. क्योंकि परमेश्वर भक्ति का शोक ऐसा पश्चाताप उत्पन्न करता है जिसका परिणाम उद्धार है और फिर उसको पछताना नहीं पड़ता परंतु सांसारिक शोक मृत्यु उत्पन्न करता है. ദൈവഹിത പ്രകാരമുള്ള ദുഃഖം. परमेश्वर की ओर से आया हुआ जो दुख है, ആ ദുഃഖം ഏതാണ്? ये दुख कौन सा दुख है? 2 कोरिന്ത്യർ दूसरा कोरिन्थी 5-ാം അധ്യായം 5वां अध्याय 21-ാം വാക്യം. 21वां वाक्य में, എന്റെ വ്യക്തിപരമായ ഞാൻ ദൈവത്തോട് ചെയ്ത പാപം ആരുടെ മേൽ ചുമത്തി? मैंने व्यक्तिगत रीति से जो पाप किया था वो पाप का सजा किसके ऊपर डाला गया? उसके वजह से किसको पाप ठहराया गया? प्रभु यीशु मसीह को. അപ്പൊ യേശുവിനെ ക്രൂശിൽ ആരാണ്? तो यीशु को क्रूस में किसने चढ़ाया? അവിടെയാണ് ദൈവം. यहाँ पर है परमेश्वर का पश्चाताप. ആ ശത്രുവിനെ, वो उस समय, तो उसके पहले जो मैं शत्रु था, അവനെ ദൈവം ആരായിട്ട് സ്വീകരിക്കുന്നു? ये शत्रु को अभी परमेश्वर ने कैसा स्वीकारा है? पुत्र के रूप में. मैं. അപ്പോൾ ക്രിസ്തു ആരാ? പിതാവിന് വലത്തുഭാഗത്തിരിക്കുന്ന ക്രിസ്തു तो ये जो मसीह जो पिता के दाहिने ओर बैठा है, അവന്റെ ഉള്ളിലേക്ക് വരുന്നു. मैं उसके अंदर वो मेरे अंदर आ रहा है. ഇതാണ് നിത്യജീവൻ പ്രാപിക്കുക എന്നുള്ളത്. इसी को तो अनंत काल का जीवन प्राप्त किया करके कहते हैं. നമ്മൾ 2 കൊരിന്ത്യർ 4:16 വായിക്കുന്നുണ്ട്. दूसरा कोरिन्थी 4:16 में भी हम पढ़ते हैं. ആ നിത്യജീവൻ നമ്മളിൽ വന്നുവെങ്കിൽ वो अनंत काल का जीवन यदि अगर हमारे अंदर आया है तो ഈ ജീവൻ പുതുക്കപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരിക്കണം. ये जीवन को क्या करना है? नया करते रहना है. അപ്പൊ ക്രിസ്തു നമ്മളിൽ വന്നപ്പോൾ എന്ത് സംഭവിച്ചു? मसीह जब हमारे अंदर आया तब क्या हुआ? നമുക്ക് പുതിയ ജീവൻ കിട്ടി. हमें एक नया जीवन मिल गया. നമുക്കൊരു പുതിയ ഹൃദയം കിട്ടി. हमें एक नया मन मिला, हृदय मिला. പുതിയ മനസ്സ് കിട്ടി. एक नया मन मिला. ഒരു പുതിയ മനുഷ്യനായി. एक नया मनुष्य बन गया. ഒരു പുതിയ ജീവിതമായി. एक नया जिंदगी शुरू हुआ. ഒരു പുതിയ സൃഷ്ടിയായി. एक नया सृष्टि बन गया. ക്രിസ്തു ഉള്ളിൽ വരുമ്പോൾ ഇരുന്ന മാറ്റങ്ങൾ എന്തെല്ലാം? देखो, मसीह हमारे अंदर जीवन में आने के बाद क्या क्या तरीके का बदलावट हुआ हमारे जीवन में. എന്റെ പഴയ ജീവനെ റിപ്പയർ ചെയ്യുന്നതല്ല, मेरा पुराना मनुष्य को रिपेयर करके उसको थोड़ा मरम्मत किया, ऐसा नहीं है. എന്റെ പഴയ ജീവനെ നന്നാക്കുകയല്ല, मेरा पुराना मनुष्य जीवन को सुधारा, ऐसा नहीं. ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ തന്നെ बल्कि परमेश्वर का पुत्र स्वयं ही मेरे अंदर आया. ഫലം കായ്ക്കാൻ ഇനി ജീവിക്കാൻ വരികയാണ്. मेरे अंदर फलवंत होने के लिए, मैं एक फलवंत जीवन और फलवंत हो सकूं, उसके लिए मसीह मेरे अंदर आया, उसका जीवन मेरे अंदर आया. ഈ മാനസാന്തരം इस प्रकार का मन फिरावट സ്വർഗത്തിൽ സന്തോഷം ഉണ്ടാകും. स्वर्ग में आनंद लाता है അത് നമുക്ക് സന്തോഷം ഉണ്ടാകും. और वो हमको आनंद देता है. ആയതുകൊണ്ട് इसकी वजह से വല്ലപ്പോഴെങ്കിലും कम से कम कभी कभी तो നമ്മുടെ മനസ്സ് മാറി हमें मन को नया करके എവിടെ പോകുന്നു? कहां पर जाना है? പഴയ ജീവിതത്തിലേക്ക് പോയാൽ हमारा मन कभी कभी पुराना स्वभाव में अगर चले जाएगा तो രക്ഷ ഒരിക്കലേ ഉള്ളൂ. വീണ്ടും ജനനം ഒരിക്കലേ ഉള്ളൂ. नया जन्म पाना, उद्धार पाना वो एक ही बार में हो गया, एक ही बार था वो. എന്നാൽ മാനസാന്തരം, परंतु मन फिरने का जो अवस्था है, വീണ്ടും ക്രിസ്തുവിലേക്ക് യഥാസ്ഥാനപ്പെടണം. वापस मुझे मसीह में पुनर्स्थापित होना है. അല്ലെങ്കിൽ नहीं तो ലോകത്തോട് അനുരൂപമാകും. संसार के साथ मैं अनुरूप हो जाऊंगा. നോക്ക്, ഈ ലോകത്തിൽ आप देखो, ये संसार में 2 തരത്തിലുള്ള മനുഷ്യരാണുള്ളത്. 2 प्रकार के मनुष्य जीते हैं. ഒരു കൂട്ടർ, एक झुंड, നമുക്കറിയാം മത്തായിയുടെ സുവിശേഷത്തിൽ കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, സാത്താനും കൂട്ടർക്കും ഒരുക്കിയിരിക്കുന്ന സ്ഥലത്തേക്ക് പോകാൻ പറയാൻ കാര്യം എന്താണ്? मत्ती का पुस्तक 25वां अध्याय में वहां पर पढ़ते समय में हम देखो, नरक शैतान और उसके झुंड के लोगों के लिए तैयार करके रखा है. ऐसा क्यों वाक्य लिखा है? നിങ്ങൾക്കായിട്ടല്ല, वो नरक मनुष्य के लिए नहीं था. പക്ഷെ 60-70 കൊല്ലത്തെ ജീവിതം കൊണ്ട് परंतु 60, 70, 80 साल जो मनुष्य जिंदगी जिया इधर, നിങ്ങളുടെ മനസ്സ് പഴയതായി സാത്താന് കൂട്ടായി. वो क्या, उसका मन क्या हो गया? 60, 70 साल संसार में जीते जीते संसार के रूप में अनुरूप हो के उसका मन कैसा बन गया? शैतान के समान बन गया. तो वो शैतान के झुंड में आ गया हो. യേശുവിനെ പോലുള്ളവർക്കാണ് സ്വർഗം. स्वर्ग किसके लिए है? यीशु मसीह के समान के लोगों के लिए. അത് മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടുകയാണ്. और वो कैसा हो रहा है? रोज मन को नया करके रूपांतर हो रहा हो. മറ്റേതെന്താണ്? दूसरा क्या था? മനസ്സ് പഴയതായി ദൈവജീവനിൽ അകന്ന് മനസ്സ് കഠിനപ്പെട്ട് സാത്താന്റെ രൂപത്തിലായിത്തീരും. दूसरा व्यक्ति क्या कर रहा है? मन को पुराना करके पुराने बातों में जाकर पुराना होकर, भ्रष्ट होकर, शैतान से हाथ मिलाकर, प्रभु से शत्रुता में होकर, श्रापित अवस्था में होकर नरक में जा रहा है.
അപ്പോൾ നമ്മളൊരു പാവം വന്നാൽ, इसलिए हमारे जीवन में अगर पाप आए तो, ഒരു അസത്യം പറഞ്ഞാൽ, या फिर कोई झूठ बोला तो, ക്രിസ്തു നമ്മളിലേക്ക് വന്നു കഴിഞ്ഞാൽ, मसीह अगर हमारे अंदर आ चुका है ഞാൻ മരിച്ചു, तो फिर मैं मर चुका हूँ, ഇനി ഞാനല്ല, अभी मैं नहीं, ക്രിസ്തു അത്രേ. बल्कि मसीह सब कुछ है. ആ ക്രിസ്തുവാണ് എല്ലാമെങ്കിൽ वो मसीह अगर सब कुछ है तो എന്റെ ആത്മാവ്, मेरा आत्मा, എന്റെ ദേഹി, मेरा प्राण, എന്റെ ശരീരം, मेरा ये शरीर, എന്റെ വ്യവഹാരങ്ങള്, मेरा सारा लेन देन, എന്റെ പ്രാർത്ഥന, मेरा प्रार्थना, എന്റെ വചന വായന मेरा वचन पढ़ना, എല്ലാം ക്രിസ്തുവിന് വേണ്ടിയാണ്. सब मसीह के लिए रहेगा. Praise the Lord. Praise the Lord. എന്നാൽ അതിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമായി എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചാൽ, परंतु उससे बदलकर, उससे अलग या उससे विपरीत कोई अलग रीति से कार्य कर रहा है तो, പഴയ മനുഷ്യനിലേക്ക് തിരിഞ്ഞാൽ, यानी कि पुराना मनुष्यत्व में चले गया, പഴയ പാപത്തിലേക്ക് തിരിഞ്ഞാൽ, पुराना पाप में चला गया, ലോകത്തിലേക്ക് തിരിഞ്ഞാൽ, संसार में चला गया, ദൈവം പറയുന്നു, प्रभु कहता है, നീ അവനെ വീണ്ടും നമുക്ക് വായിക്കാം. എബ്രായ ലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിന് 6-ാം വാക്യം. इब्रानियों 6:6 में हम पढ़ते हैं, उसका दशा क्या है वहां पर हम पढ़ते हैं. നിങ്ങൾ ഒരിക്കൽ അവനെ ക്രൂശിച്ചവരാണ് എന്നാണ് അവിടെ वहां വായിക്കുന്നത്. पर तुमने एक बार यीशु को क्रूस पे चढ़ाया था. അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം ആരാണ് ക്രൂശിച്ചത്? मतलब किसने चढ़ाया? നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചു എബ്രായ ലേഖനം 6:6. इब्रानी 6:6 पढ़े. यदि वे भटक गए हाँ। तो उन्हें मन फिराव के लिए फिर नया बनाना अनहोना है, हाँ। क्योंकि वे परमेश्वर के पुत्र को हाँ। अपने लिए फिर क्रूस पर चढ़ाते हैं. നമുക്ക് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട് എഗെയിൻ ക്രൂസിഫൈ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം वो लोग എന്താണ്? पुत्रों को फिर से क्रूस में चढ़ा रहे, फिर से चढ़ा रहा करके लिखा है. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? നമ്മൾ ഒരിക്കൽ ക്രൂശിച്ചാണ്. मतलब एक बार हमने चढ़ाया, उसका मतलब. അപ്പൊ ആരാണ് യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്? तो यीशु को किसने क्रूस में चढ़ाया? നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ച സാഹചര്യങ്ങളെല്ലാം അവിടെ ഉണ്ട്, ശരിയാണ്. हम लोग ने उसके पहले जो भी सोचा था, परिस्थितियां या जो भी बातें था, वो भी सब हुआ है. എന്നാൽ അത് മാത്രം നോക്കിക്കൊണ്ടുള്ള മാനസാന്തരം അത് രക്ഷയ്ക്കായുള്ള മാനസാന്തരമല്ല. परंतु रोम लोगों ने किया, इसराइल ने किया, परमेश्वर ने उसको सजा दिया, ये सब बात बोलकर सच्चा मन फिरावट नहीं होगा. പിന്നെ ആരാണ് യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്? बल्कि यीशु को किसने क्रूस में चढ़ाया? ഞാനാണ്. मैंने. ഇത് ശരിക്കും നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരുമ്പോൾ, ये बातें जब सचमुच हमारे हृदय में आता है तो മനസ്സ് പുതുക്കി मन नया होकर ദൈവം നമ്മളെ അംഗീകരിക്കുകയാണ്. കാരണം ദൈവം നമ്മളെ അത് മകനായിട്ട് സ്വീകരിച്ച സ്വീകാര്യം ഒരിക്കലും തള്ളിക്കളയുന്നില്ല. फिर परमेश्वर हमें स्वीकार रहा है. परमेश्वर स्वीकारते समय में कैसा स्वीकार रहा है? बेटे के रूप में स्वीकार रहा है. एक बार बेटे के रूप में स्वीकारेगा, फिर परमेश्वर कभी हमको ठुकराएगा नहीं. നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം 3 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, एफेसो 1:3 जब हम पढ़ते हैं, അവന്റെ സന്നിധിയിൽ उनका उपस्थिति में, നാം വിശുദ്ധരും നിഷ്കളങ്കരുമാകേണ്ടതിന്, उनकी उपस्थिति में हम लोग निष्कलंक और पवित्रता में रहने के लिए എന്താണ് സംഭവിച്ചത്? क्या किया उन्होंने? പ്രിയനായവനിൽ, वो उसका प्रिय में, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്ന ആ പദം പ്രത്യേകം ഉണ്ട്. उसका 4-6 पढ़े. ऐसा उसने हमें जगत के उत्पत्ति से पहले हाँ. उसने चुन लिया हाँ. कि हम उसके निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हो, हाँ. और अपनी इच्छा के भले अभिप्राय के अनुसार हमें अपने लिए पहले से ठहराया. हाँ. यीशु मसीह के द्वारा हम उसके लिए पालक पुत्र हो, हाँ. कि उसके उस अनुग्रह की महिमा की स्तुति हो जिसे उसने हमें उस प्रिय में से सेध में दिया. हाँ, उसको प्रिय में सेत में दिया, यानी कि हाँ. उसको उस प्रिय में हमको संभाला या चुना, ऐसा आना चाहिए. പ്രിയനിൽ उस प्रिय में നമ്മളെ നേരിട്ടല്ല സ്വീകരിക്കുന്നത്. मेड अस एक्सेप्टेड, मतलब हम लोग को डायरेक्टली परमेश्वर नहीं सिखा रहा, बल्कि उसका प्रिय में ക്രിസ്തു എന്നിൽ ഉണ്ടെങ്കിൽ मसीह अगर मुझ में है तो ദൈവത്തിന് സ്വീകാര്യമാണ്. परमेश्वर में मैं स्वीकारा जा चुका हूँ. ഇത് നമ്മൾ എപ്പോഴും വിശ്വാസത്തിൽ കാണണം. ये बात हमको हमेशा विश्वास के द्वारा देखना है, കാരണം ദൈവത്തിന് പ്രിയൻ ഒരുവനേ ഉള്ളൂ. क्योंकि परमेश्वर के लिए प्रिय बोला तो एक ही जन है. കർത്താവ് സ്നാനപ്പെട്ടപ്പോൾ जब प्रभु बपतिस्मा करके आया, അവിടെ ദൈവമായ പിതാവ് ഇവൻ എന്റെ പ്രിയപുത്രൻ, तब स्वर्ग से क्या आवाज आया? ये मेरा प्रिय पुत्र है. നിന്നിലേക്കല്ല तू तुझ में नहीं, അവനിലേക്ക്. उसके और. ഇനിയും കർത്താവ് മറുരൂപമലയിൽ രൂപാന്തരപ്പെട്ടപ്പോൾ, जब प्रभु रूपांतर पर्वत में जब रूपांतर हुआ तो പത്രോസ് യോഹന്നാൻ മോശയ്ക്കും ഏലിയാവിനും തുല്യമായി ക്രിസ്തുവിനെ കണ്ടപ്പോൾ, जब पत्रोस ने वहां पर जब 3 तंबू बनाएंगे करके बोलते समय में पत्रोस वास्तव में क्या बोल रहा था? उसने यीशु को और मूसा और एलिया को एक ही समान तुल्य बना दिया. അപ്പോഴാണ് ദൈവം പറയുന്നത്, പിതാവ് പറയുകയാണ്, तब पिता परमेश्वर कहता है, ഇവന് ചെവി കൊടുപ്പി. इसको कान दो, क्योंकि ये दोनों से भी बड़ा यीशु है यहाँ पर. അപ്പോൾ ക്രിസ്തു നമ്മളിലേക്ക് വന്നു കഴിഞ്ഞാൽ अगर मसीह अगर हमारे अंदर आ गया है तो ഇനി ഞാനല്ല. अभी मैं नहीं. എന്നാൽ ഈ സത്യമായ വചനത്തിന് വിരുദ്ധമായി ഞാൻ ക്രിസ്തു ആരുമല്ല ഞാനാണെന്ന അവസ്ഥ വരുമ്പോൾ നമുക്ക് എന്ത് വേണം? परंतु ये सत्य से अगर हटकर मसीह तो है चलता है, परंतु मैं भी अगर कुछ हूं, मुझे भी कुछ करना है. मसीह ने किया तो क्या हो गया, उसने मुझ में किया, मुझे भी कुछ करना है. इस तरह का मनोदशा में अगर हम लोग लौट जा रहे या चले जाएंगे तो ऐसा व्यक्ति को क्या चाहिए? मन फिरावट.
അപ്പൊ നമ്മളിലേക്ക് ഈ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ പുതുക്കപ്പെടണം. इसीलिए हमारे जीवन के अंदर, हमारे अंदर मसीह का ये नयापन का, ये रूपांतरपन का अवस्था नया होते जाना है. മനസ്സ് രൂപാന്തരപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ मन को रूपांतर करना मतलब ഈ നിത്യജീവൻ പുതുക്കപ്പെടണം. ये नया अनंत काल का जीवन नया हो रहा है, हमारा ताजा हो रहा है. അവിടെ നമ്മുടെ ആ പഴയ മനുഷ്യൻ നാൾതോറും ക്ഷയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. क्योंकि पुराना मनुष्यत्व वो बार बार कमजोर होते जाता है പുതിയ മനുഷ്യൻ നാൾതോറും और नया मनुष्य नया बार बार क्या हो रहा है, प्रतिदिन नया होते जाके बढ़ते जाता है. അതാണ് റോമാലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത്. वही हमने रोमियो में भी पढ़ा था. തന്നെയല്ല നമ്മൾക്കൊരു പുതിയ ഹൃദയം. यहाँ तक कि हमको एक नया हृदय. എപ്പോഴെങ്കിലും ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് മാറുമ്പോൾ ഹൃദയം പഴയതായി. जब भी हम लोग मसीह से दूर हो जाएगा तो हमारा दिल क्या हो गया, पुराना हो गया. ഹൃദയം പുതുക്കപ്പെടണം. इसलिए दिल को भी नया करना है. നമുക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുന്ന ആത്മാവുണ്ട്. हमको മനുഷ്യാത്മാവ്. परमेश्वर ने हमको हमारे अंदर मनुष्य आत्मा भी दिया है. 2 തീമോഥെയോസ് 1:7. दूसरा तीमोथी 1:7 में हम पढ़ते हैं നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കുറിച്ചല്ല, നമ്മളിൽ ഉള്ള നമുക്ക് ദൈവം തന്ന ആത്മാവാണ്. हमें पवित्र आत्मा दिया है कि वो उतना ही नहीं बल्कि हमारा आत्मा का विषय में भी हमें बोध्य होना है. ഈ ആത്മാവ് പുതുക്കപ്പെടണം. 1:7 पढ़े. दूसरा तीमोथी 1:7. परमेश्वर ने हमें भय की नहीं, हाँ. पर सामर्थ और प्रेम और संयम की आत्मा दी. ये आत्मा छोटा है, मतलब ये मनुष्य आत्मा के बारे में बोला. അവിടെ പിന്നീട് നമ്മുടെ മനസ്സ് പുതുക്കപ്പെടണം. और फिर वहां पर मन को नया करना है. നമ്മുടെ പഴയ മനസ്സിലേക്ക് നമ്മൾ മാറിയാൽ, अगर हम लोग पुराने मन में चले गए तो നമ്മൾ 1 Corinthians 2:16 നാം ക്രിസ്തുവിന്റെ മനസ്സുള്ളവരാകുന്നു. हम लोग 1 कोरिन्थी 2:16 में हम पढ़ते हैं कि हम मसीह के मन के लोग हैं. പിന്നെ നമ്മളെ പുതിയ മനുഷ്യൻ. और फिर एक नया मनुष्य. നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 4:22 പോലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एफेसर का पुस्तक 4:22 से पढ़ेंगे तो वहां पर हम पढ़ते हैं അവിടെ പഴയ മനുഷ്യനെ അതിനെ രാഗമോഹങ്ങളോടുകൂടെ ക്രൂശിച്ചിരിക്കുന്നു. अब वहां पर पुराना मनुष्यत्व को उसका मोह के साथ उसको उतार दिया है. അത് വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു വാക്യമാണ്. वो पढ़ेंगे 4:22 से. तुम पिछले काल चलन के पुराने मनुष्यों को हाँ. जो भरमाने वाली अभिलाषाओं के अनुसार भ्रष्ट होता जाता है हाँ. उतार डालो. हाँ 24 तक. ആ और अपने मन के आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ. हाँ. और नए मनुष्यों को पहन लो जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता और അപ്പൊ पवित्रता. നോക്കുക, റോമലേഖനം അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിൽ 12 നമ്മൾ വായിച്ച മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടുക എന്ന് പറയുന്നതിന്റെ ആഴങ്ങളിലേക്കാണ് നമ്മൾ പോയത്. तो अभी रोमियो का पुस्तक 12:2 में जहाँ पर हमें मन फिरना है करके या मन को नया करना है, उस बात का गहराइयों में हम जा रहे हैं अभी. നമ്മൾ 2 Corinthians 5:17 വായിക്കുന്നുണ്ട്, ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ दूसरा कोरिन्थी 5:17 में हम पढ़ते हैं जो कोई मसीह में है അവൻ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. वो एक नया सृष्टि है പഴയതെല്ലാം നീങ്ങിപ്പോയി. और पुराना सब बातें हट चुका है. ഏതാണ് പഴയത്? पुराना क्या है? പഴയ ജീവിതം, वो पुराना जिंदगी, പഴയ ജീവൻ, पुराना जीवन, പഴയ ഹൃദയം, पुराना हृदय, ആ പഴയ ആത്മാവ്, पुराना आत्मा, ആ പഴയ മനസ്സ്, वो पुराना मन, ആ പഴയ സൃഷ്ടി, वो पुराना सृष्टि, ഇതെല്ലാം മാറിപ്പോയി. ये सब हट गया. എല്ലാം പുതിയത്. अभी सब देखो सब नया है. പഴയതിനെ പുതിയതാക്കുന്നതല്ല. पुरानी बातों को नया कर रहा है ऐसा नहीं है, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്ന മശിഹാ തമ്പുരാൻ बल्कि स्वर्ग से उतर कर आया प्रभु यीशु मसीह, അവൻ നമ്മുടെ ജീവനാകുകയാണ്. वो स्वयं हमारा जीवन बन रहा है. അവൻ നമ്മുടെ ആത്മാവാകുകയാണ്. वो हमारा आत्मा बन रहा है. അവന്റെ മനുഷ്യാത്മാവാണ് നമ്മുടെ മനുഷ്യാത്മാവായിട്ട് നമുക്ക് കിട്ടുന്നത്. यानी कि उनका मनुष्य आत्मा था जो हमारा मनुष्य आत्मा बन गया. അവന്റെ വികാരങ്ങൾ, അവന്റെ ദേഹിയാണ് നമുക്ക് കിട്ടുന്നത്. उनका भावनाएं, उनका इच्छा, उनका मन, जो प्राण है वही प्राण हमको मिल रहा है. ഇതെല്ലാം ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയം, നമ്മുടെ റോമലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിന് 5-ാം വാക്യം, ദൈവ സ്നേഹത്തിന്റെ ഒരു തികവ് നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ തീ കത്തുന്നത് പോലെ കത്തുകയാണ്, എരിയുകയാണ്. यही बात है और पवित्र आत्मा ने हमको दिया है करके रोमियो का पुस्तक 5:5 में पढ़ते समय में परमेश्वर का प्रेम जो हमारे अंदर उंडेला है बोलते समय में वो परमेश्वर की ओर से दिया हुआ वो आग हमारे अंदर जल रहा है. അപ്പൊ നമുക്ക് എന്തെല്ലാം ഉണ്ട്? तो अभी हमारे पास क्या क्या है? യേശു നമ്മളിൽ വന്നാൽ यीशु मसीह हमारे अंदर आने के बाद നമ്മൾ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. हम एक नया सृष्टि बन चुके हैं. പിന്നെ പുതിയ ജീവനാണ്. नया जीवन मिल गया. അതാണ് നിത്യജീവൻ. वही है अनंत काल का जीवन. പുതിയ ആത്മാവാണ്. नया आत्मा मिला. നമ്മുടെ മനുഷ്യാത്മാവ് പുതിയതാണ്, ദൈവത്തിൽ നിന്ന് വന്നതാണ്. हमारा मनुष्य आत्मा नया आत्मा है जो परमेश्वर की ओर से आया है. എല്ലാം പുതിയതാണ്. देखो सब कुछ नया है. ദൈവം നമുക്ക് ഒരുക്കുന്നതും പുതിയ യെരൂശലേമാണ്. और परमेश्वर हमको तैयार कर रहा है. वो कहाँ पर है? नया यरूशलेम में. ആ പുതിയ യെരൂശലേമിൽ കയറണമെങ്കിൽ എല്ലാം പുതിയതായിരിക്കും. अगर नया यरूशलेम में प्रवेश करना है तो प्रवेश करने से पहले हमारे पास सब कुछ नया होना चाहिए. അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആരാധനയെങ്കിൽ ദൈവത്തോട് നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങൾ ഇനി നിങ്ങളുടെ അല്ല. इसलिए आराधना में आते समय में हमारे देह के बारे में अच्छी समझना है. ये शरीर, ये देह अभी हमारा खुद का नहीं है. മനസ്സ് നമ്മുടെ അല്ല. ये मन अब मेरा नहीं है. അവൻ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. क्योंकि प्रभु ने दाम देकर मुझे खरीद लिया है. നിങ്ങൾ ഇനി നിങ്ങൾക്കുള്ളവരല്ല. अभी तुम तुम्हारे खुद के नहीं हो. ഇതെല്ലാം എന്താണ്? ये सब किसका है? അങ്ങനെ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചു പോയാൽ, ऐसा जीवन में एक बार भी अगर हुआ है तो
മാനസാന്തരത്തിനായി ദുഃഖിക്കണം. ഞാൻ അങ്ങനെ ചെയ്തു പോയി, तो തെറ്റ് ചെയ്തു. वो जीवन का अनुभव अगर हमारे अंदर एक बार भी अगर आना है तो सबसे पहला विलाप और दुख करना पड़ेगा कि उस क्रूस में जो यीशु चढ़ा, मैंने उसको चढ़ाया, मेरे पाप के वजह से गया करके वो विलाप याद करना पड़ेगा. അനുതാപം വരാത്ത മാനസാന്തരം, जब तक बिना पश्चाताप किए मन फिराया तो മത്തായി സുവിശേഷം 12-ാം അധ്യായത്തിൽ വായിച്ചതുപോലെ जैसा मत्ती 12 में हमने पढ़ा, കൂടുതൽ കൂടുതൽ മോശമായ ജീവിതത്തിലേക്ക് നമ്മൾ നയിക്കുകയും अगर सही रीति से उसने मन नहीं फिराया, यानी कि विलाप करके मन नहीं फिराया, तो वो वह व्यक्ति का अवस्था क्या हो गया, पहले से भी बदतर हो गया. നാം മരിച്ചിട്ട് ഉയർത്തെഴുന്നേറ്റവരാ വേറൊരുവനായി തീർന്നിട്ട് हम लोग मरकर किसी और का हो जाने के लिए, जब जिलाया जाएगा तो किसी और का हो जाएंगे, ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കുക. तब उसके लिए क्या करना होगा, परमेश्वर के लिए फल उत्पन्न करना होगा. ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കണമെങ്കിൽ ക്രിസ്തു നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വേണം. परमेश्वर के लिए फल उत्पन्न करना है तो मसीह मेरे अंदर आना जरूरी है. നമുക്ക് ധൈര്യമായിട്ട് പറയാം, हम धैर्य से कह सकते हैं, പിതാവിന് വലതുഭാഗത്തിരിക്കുന്ന മശിഹ തമ്പുരാൻ ये पिता के दाहिने और पिता परमेश्वर के दाहिने ओर बैठा हुआ वो मसीहा ഇന്ന് എന്റെ ഹൃദയത്തിലുണ്ട്. आज मेरे हृदय में, എന്റെ ഹൃദയത്തിൽ അവനുണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾ നല്ലവരാണ്. अगर वो मेरे हृदय में बसा हुआ है तो मैं अच्छा व्यक्ति हूँ. അപ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ ഹൃദയത്തിൽ വാഴിക്കുന്ന നിലയിലുള്ള മാനസാന്തരമാണ്. അങ്ങനെ ചെയ്യാത്തപ്പോൾ നാം ദൈവസന്നിധിയിൽ അനുദപിക്കുക എന്നുള്ളതാണ് ഏറ്റവും പ്രധാനമായത്. तो मन फिरते समय में क्या हो रहा है, प्रभु यीशु मसीह को मेरे अंदर प्रभुत्व करने के लिए मैं अनुमति देकर उनका प्रभुत्व मेरे अंदर हो रहा है. जब ऐसा नहीं होगा तब मुझे विलाप करना पड़ेगा, मुझे दुख उठाना पड़ेगा, प्रभु ने मेरे लिए किया हुआ बात को सोचकर विलाप करना पड़ेगा, तो ही प्रभु मेरे अंदर प्रभुत्व कर सकता है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ अगर उस तरह का मन फिरावट है तो അത് നമ്മുടെ റോമലേഖനം 2 അത് നല്ലതാണ്, അക്സെപ്റ്റബിൾ ആണ്, അത് പെർഫെക്റ്റ് ആണ് എന്നാണ് പറയുന്നത്. इस रीति का रोमियो का पुस्तक उसका 12 का 2 में पढ़ते समय में इस रीति से अगर मैं मेरा मन नया हो रहा तो मैं क्या कर रहा हूँ, मैं भला कर रहा हूँ, परमेश्वर के लिए सही कर रहा हूँ और सिद्ध कर रहा हूँ, परमेश्वर को भाने वाला बात कर रहा हूँ. ഈ മൂന്ന് കാര്യം നമ്മൾ നടക്കുന്നില്ല എങ്കിൽ ये 3 बातें अगर मैं नहीं हो रहा है तो നമ്മൾ ലോകത്തോടെ हम संसार के साथ अनुरूप हो गए, हम संसार के साथ मिलजुल गए. इसके लिए हो रहा है. ലോകത്തെ സ്നേഹിച്ചാൽ നാം പിന്നെയും ക്രിസ്തുവിന് ശത്രുവാകും. നമ്മള് യാക്കോബ് ലേഖനം 4:4 याकूब का पुस्तक 4 का 4 में हम पढ़ते हैं, अगर संसार से अगर हमने प्रेम किया तो परमेश्वर के शत्रु बन रहे हैं. നമ്മള് കാരണം യേശു ക്രിസ്തുവിനെ നമ്മുടെ ശത്രുവായിട്ട് കാണുകയാണ്. നമ്മൾ അറിയുന്നില്ല, നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടുകയാണ്. हम जाने अनजाने में हम लोग क्या कर रहे हैं, यीशु को अपना शत्रु मान रहे हैं. हम शायद हमको मालूम भी नहीं पड़ रहा हमने क्या कर दिया. അപ്പോൾ എന്താണ് ശരിയായ മാനസാന്തരം? परंतु सही मन फिरावट क्या है? റോമലേഖനത്തിൽ ലോകത്തോട് അനുരൂപമാകാൻ കഴിയാതെ വണ്ണം നമ്മളെ ഹൃദയത്തെ ദൈവം സ്വർഗത്തിലേക്ക് ആകർഷിക്കുന്ന ആ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ മർമ്മം നമ്മൾ മാനസാന്തരത്തിനായി ദുഃഖിച്ച് മാനസാന്തരപ്പെടും. इसलिए रोमियो का पुस्तक में पढ़ते समय में मन फिरावट का सही अर्थ हम देखते हैं. वहां पर एक विश्वासी वापस संसार में ना जाते हुए, संसार में ना भटकते हुए प्रभु की ओर वापस आने के लिए वो विलाप कर दुखी होकर मन फिराकर जब वो प्रभु के पास आएगा, वही सच्चा मन फिरावट माना जाएगा. ഇതിന് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായം നമുക്ക് ആവശ്യമാണ്. इसके लिए पवित्र आत्मा का मदद हमको चाहिए. നമ്മളെ എപ്പോഴും ആ അനുതാപത്തിന് അല്ലെങ്കിൽ മാനസാന്തരത്തിനായി ആത്മാവ് നമ്മളെ സ്വാധീനിക്കാറുണ്ട്. क्योंकि पवित्र आत्मा हमेशा हमके मन फिराने की ओर लेकर जाता है. അവിടെ നമ്മൾ റോമലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 2 अध्याय में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 4-ാം വാക്യം 2 का 4 पढ़े. ദൈവത്തിന്റെ ദയ, परमेश्वर का दया, ദൈവത്തിന്റെ കൃപ परमेश्वर का करुणा നമ്മളെ വാസ്തവമായി നയിക്കുന്നത് എവിടേക്കാണ്? किधर की ओर लेकर जाता है? ആ, मन फिरावट की बातें सीखे. तो पवित्र आत्मा क्यों आ रहा है? मन फिरावट की बातें सिखाने, उसकी ओर ले जाने के लिए. അപ്പോൾ മാനസാന്തരപ്പെട്ടാൽ इसलिए जब सच्ची में मन फिराएंगे तो അതിന് ഫലമുണ്ട്. उसका एक फल भी है. മാനസാന്തരത്തിന് ഫലം കായ്ക്കാത്ത എല്ലാ വൃക്ഷത്തെയും വെട്ടിക്കളയും. जो वृक्ष मन फिरावट का फल अगर नहीं उत्पन्न कर रहा है तो वो सारा वृक्ष पेड़ को काट दिया जाएगा. പൗലോസ് ലേഖനത്തിൽ പൗലോസ് പറയുകയാണ്, कोलोसों का पुस्तक में पौलुस कहता है, ഒരു പ്രത്യേക പദം അവിടെ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. वहां पर एक खास शब्द इस्तेमाल कर रहा है. അതിന്റെ 6-ാം വാക്യം കൊലോസ്യ ലേഖനം 1:6. कोलोसे 1:6, जो तुम्हारे पास पहुंचा है और जैसा जगत में भी फल लाता और बढ़ता जाता है, वैसे ही जिस दिन से तुमने उसको सुना और सच्चाई से परमेश्वर का अनुग्रह पहचाना है. അപ്പൊ എന്ന് മുതലാണ് ദൈവത്തിനായി ഫലം കായ്ക്കാൻ തുടങ്ങുന്നത്? किस दिन से हम लोग परमेश्वर के लिए फल उत्पन्न करने के लिए हमारे जीवन में शुरू हुआ? എപ്പോഴാണ്? कब से? जब से हमने ദൈവത്തിന്റെ കൃപയെ परमेश्वर का अनुग्रह को
വാസ്തവമായി അറിഞ്ഞപ്പോൾ जब सत्य वो परमेश्वर का उस अनुग्रह को सच्चाई में जब मैं जानने लगा, उस दिन से मैं फल उत्पन्न करने Praise the लगा। Lord. Amen. ഇതാണ് സുവിശേഷത്തിന്റെ മർമ്മം. यही तो है सुसमाचार का भेद। ഒരുപക്ഷെ നമ്മൾ സത്യം അറിഞ്ഞിട്ടുണ്ടാവില്ല. शायद हम लोग सच्चाई को पूर्ण रीति से जाना नहीं होगा നമ്മുടെ इतना दिन മനസ്സ് सुसमाचार सुनकर। ദൈവത്തിന്റെ വിവേകം കൊണ്ട് നിറയണം. ക്രിസ്തു നമ്മുടെ വിവേകമാണ്. इसलिए हमारा मन मसीह का विवेक से हमें भर जाना है, क्योंकि प्रभु है जो हमें सब बातों का बोध दिलाता रहता है। നിങ്ങൾ ദൈവകൃപയെ तुम प्रभु का परमेश्वर का अनुग्रह को, എന്താണ് ദൈവത്തിന്റെ കൃപ? परमेश्वर का अनुग्रह क्या है? ദൈവത്തിന്റെ ശത്രുവിനെ മകനായി സ്വീകരിക്കുന്നതാണ് ദൈവത്തിന്റെ കൃപ. परमेश्वर का अनुग्रह, परमेश्वर अनुग्रह को उंडेलते समय में वो क्या कर रहा है? अपना शत्रु को बेटा बना रहा है। Praise the Lord. Amen. നമ്മൾ ശത്രുക്കളായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ जब हम शत्रु थे, അത് उसी വാസ്തവമായി समय ഗ്രഹിച്ചാൽ ये बात को सच, हाँ यही सच है, मैं एक समय में ऐसा था करके सचमुच जब ये बात को मैं मानता हूँ, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് तब परमेश्वर का आत्मा നമ്മുടെ ഹൃദയത്തെ കീറി മുറിക്കും. हमारे हृदय को एकदम फाड़ डालेगा। അത് തകർന്ന് നുറുങ്ങിയും ഇരിക്കുന്ന ഹൃദയത്തെ ദൈവമേ നീ ഉപേക്ഷിക്കും. हे परमेश्वर, टूटा और पिसा हुआ मन को तू कभी नहीं टुकराता। Praise the Lord. Praise the Lord. ദൈവത്തിന് കഴിക്കുന്ന ഏത് യാഗത്തെക്കാളും മെച്ചമായിട്ടുള്ളത് क्योंकि परमेश्वर की उपस्थिति में आकर तुम कोई भी बलि चढ़ाओ, उससे भी बड़ा बलि है टूटा हुआ मन। ക്രിസ്തുവിനെ ക്രൂശിച്ചത് ഞാനാണെന്നുള്ള ഏറ്റുപറഞ്ഞു. इसलिए जो कोई व्यक्ति प्रभु की उपस्थिति में आकर उस प्रभु को क्रूस में चढ़ाया मैं हूं करके बोध जो करता है, वो सबसे ऊंचा बलि चढ़ा रहा है। അന്ന് തന്നെ उस दिन से നിനക്ക് ഫലം കായ്ക്കാൻ തുടങ്ങും. फलवंत होने का शुरुआत तेरे जीवन में होगा। നിനക്ക് സമാധാനം വ്യാപരിക്കും. शांति तेरे अंदर कार्य करेगा, സന്തോഷമുണ്ടാകും. आनंद होगा, തിരുവചനം വായിക്കും. वचन पढ़ेगा, മറ്റുള്ളവർ സുവിശേഷം പറയും. दूसरों को सुसमाचार बांटेगा, പുതിയ ജീവനായി. एक नया जीवन हो गया। ഓ ക്രിസ്തുവിനെ ഏറ്റവും അധികം മാനിക്കുന്ന ദിവസമായി. यानी कि उस दिन से मसीह को सबसे ज्यादा मान और इज्जत देने का दिन तुम्हारे जीवन से शुरू होने लगेगा। പ്രിയമുള്ളവരെ, हे प्रियो, നമ്മൾ എത്ര വർഷമായാലും നമുക്ക് ഈ മാനസാന്തരം ആവശ്യം. हमें कितना भी साल विश्वासी हो गया करके बोलने के एक्सपीरियंस है करके बोला तो अभी मन फिरावट रोज चाहिए। നമ്മൾ ആ സത്യാവസ്ഥയിൽ ഞാനല്ല ക്രിസ്തു അത്രേ എന്ന് നമ്മൾ ആ അവസ്ഥയിൽ നിന്ന് മാറി ഇനി ഞാനാണ് ക്രിസ്തു അല്ല എന്ന് വരുമ്പോൾ അത് വളരെയധികം വേദനാജനകമായ അനുഭവം. विश्वासी के जीवन में एक सत्य है, वो सत्य के नींव पर वो खड़ा है। वो सत्य क्या है कि मैं नहीं, मसीह सब कुछ है। जब एक विश्वासी इस सच्चाई का रास्ते से जब भटक जाकर मैं भी कुछ हूँ या मैं ही कुछ हूँ करके इस मनोअवस्था में होता है, तो उस दिन से वो विश्वासी एक दुख देने वाला अवस्था में जिएगा। ദൈവത്തിന് അപമാനം വരുന്ന എന്തെങ്കിലും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സംഭവിച്ചാൽ, अगर हमारे जीवन में परमेश्वर को कोई भी बात का अपमान अगर हम दे रहे, तो നാം വളരെയധികം അഫ്ലിക്റ്റഡ് ആയിട്ട്, हम लोग बहुत ही विलाप के साथ, നമ്മൾ വളരെയധികം ദിവസങ്ങൾ हम लोग बहुत दिनों को हमें विलाप में बांटना है, देना है। നമ്മളത് വളരെ വേദനയോടെ ഗ്രഹിക്കേണ്ട ഒരു കാര്യം. हमें ये बात को बहुत दुख और रो कर ये बात को समझना है। ദൈവത്തിന്റെ ഈ ദുഃഖത്തിലേക്ക് നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ, इसलिए परमेश्वर की ओर से आया हुआ ये दुख को प्रतिदिन अनुभव करके जीने वाला विश्वासी, നീ ആരാണെന്ന് അറിയാമോ? वो व्यक्ति कौन रहेगा? ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. परमेश्वर का बेटा है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അവനെ ദൈവം മാനിക്കാൻ പോവുകയാണ്. ऐसा व्यक्ति को परमेश्वर क्या करेगा? उसको आदर करने वाला, सबके सामने सम्मान करेगा उसको। യേശു ക്രിസ്തുവിനെ തേജസ് പ്രാപിപ്പാനാണ് जिस तरह यीशु मसीह को महिमा प्राप्त करने के लिए സുവിശേഷത്താൽ सुसमाचार के द्वारा അവൻ നമ്മളെ വിളിച്ചത്. उन्होंने हमको बुलाया है। നമ്മൾ കൊലോസ്യലേഖനം 1:6 വായിച്ചു. സുവിശേഷം എന്താണ്? कोलोस्यों का पुस्तक 1:6 में हमने पढ़ा, അത് വാസ്തവമായി കേട്ടറിയുന്ന ദിവസം മുതൽ ഫലം കായ്ക്കുന്നതാണ് सुसमाचार, सच्चा सुसमाचार का अनुभव क्या है? जिस दिन परमेश्वर का अनुग्रह से उस सच्चाई को मैं जान लिया, उस दिन से मैं क्या हो रहा हूँ? मैं फलवंत हो रहा हूँ। ഫലം കായ്ക്കാത്ത സുവിശേഷം തേജസ് കൊണ്ടുവരില്ല. तो बिना फलवंत होने वाला सुसमाचार महिमा उत्पन्न नहीं करता। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് മാനസാന്തരം. इसलिए प्रियो, हम लोग आओ मन फिराए, കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु हमको सहायता करे।